स्वागत आहे आपल्या पृथ्वीवरच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. सो गाईज, आज आपल्या चॅलेंज आहे 4था दिवस आणि आपण कवर अप केलेले आहेत पुशअप 100. तर चला मग आज पण परत मारू आपण आणि आपल्याला करायचे 1000 चॅलेंज कवर अप. मला सुरुवातीला वाटत नव्हतं की मी हे चॅलेंज घेतले, ॲक्सेप्ट केले म्हणजे मी कवर करू शकल. पण गाईज चॅलेंज पण घेतलं आणि कवर पण करायला होतं आपण हळूहळू. आता मला वाटते कुठं 10% कवर झालं असेल मग आपलं चॅलेंज, आणखी 90% बाकी आहे नाही का. तर हरकत नाही काहीच, आपण ते पण कंप्लीट करू. टार्गेट तर घेतलं आहे पण हळूहळू आपल्याला हे टार्गेट 1,00,000 पुशअपपर्यंत घेऊन जायचं आहे. सुरुवात आहे 1000 पुशअपपासून स्टार्ट केलं आहे. आता पुढचं चॅलेंज आपलं 1000 पुशअप जर 100 दिवसात कवर झाल्या तर आज फक्त 4था दिवस आहे. मला वाटतं होईल, हरकत नाही, होईल. काय वाटतं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा भावांनो, हे चॅलेंज माझं कवर होईल का नाही. आणि जर का हे चॅलेंज आपलं कवर झालं तर आपण घेणार आहे 10,000 पुशअपचं चॅलेंज. ते फक्त ते दिवस नाही सांगणार, पण नंतर आपलं चॅलेंज राहील 10,000 पुशअपचं. आणि जर का 10,000 पुशअपचं कवर झालं तर डायरेक्ट आपण धूमधडाका करून टाकणार आहेत गाईज. डायरेक्ट आपण 1,00,000 पुशअपचं चॅलेंज ठेवणार आहेत. बघू मग आपण 1,00,000 पुशअप किती दिवसात कवर करतो. तर भावना असंच आप जोडून राहा आपल्या प्रतिभाच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला दाखवतो आपली संपूर्ण लाईफ स्टोरी. बरं, ब्लॉग बनवायचा मुद्दा असाच की गाईज, व्हायरल जेव्हा जाईल तेव्हा जाईल, पण आपली लाईफस्टाईल तर आपल्याला आपली लाईफस्टाईल तर आपल्याला बघायला भेटेल. हे सगळ्यात महत्वाचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे गाईज ब्लॉग बनवण्यासाठी. तर चला तर मग जाऊ आता आपण टेरेसला आणि करू आपल्या पुशअप स्टार्टअप. तर भावांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच सांगा. आणि तुमच्यासाठीच घेतले मी चॅलेंज, कारण का मला माहिती होतं तुम्हाला माझी डेली लाईफ रुटीन बघायला आता बोर वाटत असेल. पण भावना आता मार्केटमध्ये नवीनच ट्विस्ट आणला आपण. आता केलं आहे आपण पुशअप म्हणजे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे. आणि जर का ब्लॉगमध्ये चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर ब्लॉग बनवायला पण भारीच वाटते. काय वाटतं तुम्हाला नक्कीच कमेंट करून मला सांगा. चला आता आपण करू आपलं आजच्या दिवसाचं चॅलेंज कम्प्लीट. हे बघा, हे आहे आपल्या रूमवरच्या पोरांचं टेरेस. पब्लिक आज तुम्हाला मी जास्त दिसेल का नाही मला काय माहीत नाही, कारण का भावांनो आज कॅमेरा जरा वरती झाला आहे. कारण का टेरेसवर आलं ना, खाली स्टँड आपल्या कॅमेऱ्याचं खाली आहे स्टँड. म्हणजे स्टँड नाही, पहिली गोष्ट स्टँड नाही. आपण डबे बिबे ठेवून स्टँड बनवतो आहे. आपण स्टँड पण नंतर घेऊच हळूहळू. सगळे अचिव्हमेंट करू आपण. स्टँड घेऊ, आयफोनचा मोबाईल घेऊ, भरपूर साऱ्या गोष्टी घेऊ आपण. 1 मिनटं थांबा, मी दरवाजा लावून देतो. तर गाईज आपण आलोय टेरेसवर आणि इथं करायचं आपल्याला आपलं चॅलेंज कवरअप. काल आपण मारलेले आहेत गाईज 100 पुशअप. आज बघू आपण आज किती मारतोय. तर भावांना तुम्हाला मी दिसल नाही दिसल थोडं घ्या सांभाळून, कारण का आपल्याकडं नाही स्टँड इथं जवळपास, पण काहीच नाही की त्याच्यावर मी मोबाईल ठेवून माझं पुशअप मारतो तुम्हाला मी दाखवलं. असं इकडं काहीच नाही. म्हणून भावांनो तुम्ही घ्या ॲक्सेप्ट करून. तरी मी शोधण्याचा प्रयत्न करतोय की स्टँड वगैरे काय भेटेल का मला इथं. नाही गाईज, स्टँड तर काय मला भेटलेलं नाही. पण मी एक करू शकतो की पुशअप मारताना तुम्हाला दाखवू शकतो. मग दाखवणार, ऑलरेडी तुम्हाला दाखवणंच लागेल. नाही तुम्ही काय म्हणशाल कॅमेरावर ठेवला काय करायला खाली, आम्हाला नाही वाटलं तू पुशअप मारला असं काय कमेंटमध्ये म्हणू शकता ना तुम्ही. तर भावांनो, वातावरण खराब झालं आहे. काल तुमच्या तिकडे पाऊस पडला का ते सांगा. आमच्या इकडे गारपीट झाली डायरेक्ट. हे बघा, मला सर्दी पण झाली ऑलरेडी. सकाळी ग्राउंडला जाऊन आलो आणि ग्राउंडवर आल्यानंतर तुमच्या प्रतिभावाला झालेली आहे सर्दी.
सर्दी तर अशी झाली मोकार, काय सांगता येत नाही, मला बोलता पण येत नाही, तरी पण मी बोलून राहिलो. कारण का आपलं ब्लॉग बनवणं सर्वात मेन आपला कंटेंट आहे ब्लॉग बनवणं. आणि सकाळी सकाळी आधी ब्लॉग बनवून नंतर जाऊन बसायचं आपल्याला लॅबला. आता भावांनो दिवस एवढे गपागप जायलेत ना आपले दिवस, एवढे दिवस हे जायलेत ना भावांनो, पटपट काय सांगता येत नाही. आणि एवढा तुमचा पृथ्वीभाऊ बिझी आहे. आणि म्हणून तर मी सकाळी ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असाच की भावांनो, आता शेड्यूल लावलं आहे, हे बनवलं आहे, दिवसाचं टाईम टेबल बनवलं नाही का. त्या टाईम टेबलमध्ये 7 ते 8 पर्यंत आपला ब्लॉगला टायमिंग दिला आपण, 1 तास ब्लॉग बनवणे सकाळी 7 ते 8. म्हणून रोज भावांनो तुम्हाला आता रोज सकाळीच आपला ब्लॉग बघायला भेटणार आहे. सकाळी ह्याच्यापेक्षा कधी मी लवकर बनवलं, पण भावांनो सकाळीच बघायला भेटणार आहे. कारण का नंतरून आपल्याला टाईम नाही ब्लॉग बनवायला. म्हणून मी आजपासून हे नवीनच घेतलं आहे, अचिव्हमेंट केली नवीनच, की आपल्याला लॅबमध्ये बसायचे, क्लासेस करायचे, वेळ खूप कमी आहे गाईज आपल्याकडे. म्हणून आपण काय केलं आहे, सकाळी ब्लॉग बनवण्याचं ठरवलं. नाही तर मी पहिलं कधी संध्याकाळी बनवायचो, कधी दुपारी बनवायचो, कधी हे करायचो, कधी ते करायचो, जेव्हा मनात येईल तेव्हा बनवायचो. पण आता तसं नाही, आता एक फिक्स टाईम ठेवला आहे, सकाळी 7 ते 8 पर्यंत ब्लॉग बनवणे, 8 ते 9 पर्यंत नाश्ता आंघोळ वगैरे करून 9 वाजता लॅबला जाऊन बसणे, 9 ते 11 पर्यंत लॅब इतिहास राज्यशास्त्र काय करायचे, 11:30 हे सॉरी 12पर्यंत, 9 ते 12पर्यंत लॅबला बसायचं, 12 वाजता जेवायला जायचं, 1 पर्यंत जेवण होते आपलं, 1 वाजता डबल आलं का 1 ते 2 पर्यंत थोडा ब्रेक घ्यायचा, 2 वाजता परत लॅबला जाऊन 4:30 वाजता लॅबहून वापस यायचं. आणि 4:30 वाजता लॅबवरून वापस आलो का गाईज भावांनो, 4:30 वाजता लगेच जिमला जायचं, 4:30 ते 6:30 पर्यंत जिम करून 6:30 वाजता रूमवर वापस, 6:30 ते 7:30 पर्यंत आंघोळ वगैरे करून 7:30 वाजता जेवायला, जेवण केलं का 8:30 वाजता मी वापस येतो, लगेच परत 9ला लॅबला, लगेच 10 वाजता 11 वाजता हे 9:30 वाजता व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करून लॅबला बसणे आणि 11 वाजता झोपायला. तर भावांनो एवढं शेड्यूल हार्ड आहे ना आता, त्याच्यामुळं घरी बोलायला सुद्धा वेळ नाही आपल्याला, तरी पण करतो मी कसं तरी ॲडजस्ट. चला तर मग आता करतो मी पुशअप स्टार्ट. जरी मी दिसलो नाही तरी घ्या थोडं समजून, कारण का आपल्याकडं नाही स्टँड. शक्यतो मला वाटतं गाईज मी तुम्हाला थोडं का होईना दिसलच, थोडं तरी दिसलच मी. बस भावांनो, जीवापेक्षा भारी काय नाही. सो गाईज, जीवापेक्षा भारी काय नाही. आजच्यासाठी मला वाटतं एवढंच बस झालं. आज आपण 1-2 नाही तर डायरेक्ट 50 पुशअप कवरअप केलेत, म्हणजे कालच्या 100 आणि आजच्या 50. तर आज आपल्या ऑलरेडी झाले 150 पुशअप कवरअप. 1000मधनं आपण 150 पुशअप कवर केल्यात फक्त 4 दिवसात. तर उद्या आपल्या चॅलेंजचा राहणार आहे 5वा दिवस, आणि उद्या आपण बघू किती कवरअप करतो आहे. तर भावांनो, असंच राहा आपल्या पृथ्वीभाऊच्या ब्लॉगला जोडून. तुम्हाला बघायला भेटतील आता नवीन ब्लॉग नाही तर डायरेक्ट चॅलेंजचे ब्लॉग. मला पण वाटतं तुम्हाला आता माझ्या ब्लॉग बघायला पण खूपच आनंद वाटत असेल. जर का तुम्हाला आनंद वाटत असेल भावना, तर येस म्हणून कमेंट करा, नसेल वाटत तर नो म्हणून कमेंट करा. काय हरकत नाही, तुम्ही नो म्हणून बी कमेंट केलं तरी आपण बंद नाही करणार, आणि येस म्हणून पण कमेंट केले तरी ब्लॉग बनवायचं मी बंद नाही करणार. पण तुमची कमेंट जेवढी येईल तेवढंच तुमच्या पृथ्वीभाऊला कळलं, सपोर्टिंग भेटेल, मोटिवेशनल भेटेल. म्हणून भावांनो, व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच एक तरी कमेंट मारा, नाही तर तुमच्या व्हिडिओ बघण्याला काय अर्थ नाही. मला समजणार नाही की माझा व्हिडिओ कोणी बघितला. म्हणून भावांनो, छोटी मोठी लहान कसली का होईना एक कमेंट मारा. भेटूया आपण अशाच नवीन कंटेंटमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग आता थोडा करतो मी वॉर्मअप, तर तुम्हाला ते पण दाखवतो. ग्राउंडवर आल्यानंतर मी टेरेसवर वॉर्मअप कसा करतो. तर भावना असं जुटून राहा आपल्या प्रतिभाच्या ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला दिसणार नाही इथून, पण गाईस घ्या थोडा आता ॲडजस्ट करू.
चला पब्लिक, आजसाठी झालं एवढंच कापी. भेटू आता आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा, काल मी कपडे टाकले होते ना, तर कपडे कसले झालेत, किडे बिडे बसलेत नाही का. तर भावांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. भेटू आता आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट मारा. थँक्यू सो मच.